नमस्कार. एमसीएम टीव्ही आणि साई सागर एंटरटेनमेंट नवी मुंबईतर्फे आयोजित स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार सोहळा गेली 12 वर्ष झाले आम्ही घेतोय. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, स्वकर्तृत्वानं आपलं नावलौकिक केलेलं आहे, अशा काही नामवंत मान्यवरांपर्यंत पोहोचून त्यांच्या कार्याला सलाम म्हणून आम्ही त्यांना स्टार महाराष्ट्राचे हा पुरस्कार देत असतो. अशाच पैकी आज आम्ही ज्यांची निवड केलेली आहे त्या माननीय कांचन अशोक गायकवाड मॅडम, उपायुक्त समाज कल्याण, एडीएमसी महानगरपालिका कल्याण. जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या आतापर्यंतच्या यशाची वाटत. मॅडम नमस्कार. प्रथमतः आपणास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. मॅडम, एमसीएम टीव्ही आणि साई सागर एंटरटेनमेंट तर्फे जो आम्ही तुम्हाला पुरस्कार देतो स्टार महाराष्ट्राचे, त्याबद्दल आपण काय सांगू? सर्वप्रथम एमसीएम टीव्ही आणि साई सागर एंटरटेनमेंट यांच्याकडून आज स्टार महाराष्ट्राची या पुरस्कारासाठी माझी निवड झाली आहे. त्याबद्दल मी खरंच मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करते. खरं तर तुमचं सुद्धा अभिनंदन आहे. तुमच्या या कार्यामुळे असंच प्रत्येकाला आपल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची अजून प्रेरणा मिळेल आणि असेच उपक्रम आपण आपल्याला राबविण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मॅडम, तुम्ही संगमनेर येथील म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील या संगमनेर गाव तुमचं जे मूळ आहे, त्या गावाबद्दल, तुमच्या परिवाराबद्दल आणि तुमच्या शिक्षणाबद्दल आपण काय सांगू? माझं मूळ गाव संगमनेर. पूर्वाश्रमीचं अहमदनगर, आताचं अहिल्यानगर जिल्हा आहे. जसं संगमनेर बघितलं तर एक प्रगत शहर म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातो. एक शैक्षणिक पार्श्वभूमी चांगली आहे. त्यामुळे माझं सर्व शिक्षण 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण हे संगमनेरमध्येच पूर्ण झालं. माझे आई वडील हे दोघेही शिक्षक आहेत. आई प्राथमिक शिक्षिका आहे आणि वडील संग्राम विद्यालयामध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत होते. आता सध्या ते सेवानिवृत्त आहे. त्यामुळे घरामध्ये सुरुवातीपासूनच एक शिस्तीचं शिक्षणाबद्दलचं एक वाचन संस्कृतीचं आणि एक समाजसेवा करण्याचं एक वातावरण होतं आणि तेच संस्कार सुरुवातीपासूनच माझ्यावर रुजवले गेले आणि त्याच्यामधूनच एक अधिकारी होण्याचं स्वप्न सुरुवातीपासूनच आई वडिलांनी माझ्यावरती बिंबवलं. खरं तर लहान असताना आपल्याला मिठाई किंवा खेळणी अशा भेटवस्तू मिळतात, परंतु मला अशा वेळी वाचनाची गोडी लागली म्हणून पुस्तकं मला भेटवस्तू मिळायची. त्यामुळे अगदी शालेय जीवनामध्येच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरची पुस्तकं, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार, तसंच शिवछत्रपती महाराज यांच्याबद्दलचे चरित्र अशी पुस्तकं माझ्या वाचनात आली. तसेच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं विंग्स ऑफ फायर, इग्नायटेड माइंड्स, किरण बेदी यांचे आत्मचरित्र अशी पुस्तकं माझ्या वाचनामध्ये आली आणि त्याच्यामधूनच प्रेरणा मला मिळाली. शालेय जीवनामध्येच माझी आई प्राथमिक शिक्षिका असल्यामुळे अभ्यासासोबतच तिने मला इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी देखील नेहमीच प्रोत्साहित केलं. त्याचाच परिणाम म्हणून वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, खेळ असू द्या, नंतर क्रीडा स्पर्धा, चित्रकला यामध्ये मला प्रावीण्य मिळवता आलं. त्यामुळं खरं तर मी त्यांची खूप खूप आभारी आहे. त्याच्यानंतर माझं 10वी-12वी पर्यंतचं शिक्षण हे सह्याद्री विद्यालय आणि सह्याद्री कॉलेज इथं पूर्ण झालं. याच्यामध्ये मला विशेष प्रावीण्य मिळालं. त्याच्यानंतर मी बीटेक कृषी अभियांत्रिकी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून पूर्ण केलं. इथे देखील मला एक स्पर्धा परीक्षेचं वातावरण मिळालं. अनेक सिनियर लोकांचं याच्यामध्ये सिलेक्शन झाल्यामुळं नेहमी त्यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकायला मिळाले आणि तिथूनच स्पर्धा परीक्षेमध्येच करिअर करण्याचा माझा निर्णय पक्का झाला. मॅडम, स्पर्धा परीक्षा आपण पहिल्याच याच्यामध्ये पास झालं हो. आणि पहिली पोस्टिंग ते आतापर्यंतचा प्रवास त्याबद्दल काय सांगू? हो. खरं तर माझं ग्रॅज्युएशन नंतर मला एमटेकची चांगली संधी होती, परंतु मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मी एक वर्ष पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्याच्यानंतर माझं एमपीएससी मधून मला 3 पोस्टसाठी माझी निवड झाली.
एक मुख्य अधिकारी म्हणून, नंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षेमधून RFO या पदावर देखील माझं सिलेक्शन झालं होतं आणि आपल्या IBPS एक्झाममधून ऍग्रीकल्चर ऑफिसर या पदावर देखील माझी निवड झाली होती. परंतु एक जनसंपर्कामध्ये राहून लोकांसाठी काम करण्याची मला संधी मिळत असल्याने मी मुख्य अधिकारी या पदाची निवड केली. 2015 मध्ये मी MPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 2016 मध्ये मला पहिली पोस्टिंग भंडारा जिल्ह्यामध्ये लाखनी नगरपंचायत इथं मिळाली. खरं तर लाखनी तालुका म्हणजे विदर्भातील एक महत्वाचा तालुका होता. मी पश्चिम महाराष्ट्राची असल्यामुळे विदर्भामध्ये खरं तर तो एक 800-900 किलोमीटरचं घरापासूनचं अंतर होतं. परंतु आई वडिलांच्या सपोर्टमुळे मी तिथे अत्यंत माझा 3.5 वर्षाचा चांगला कार्यकाळ मला पूर्ण करता आला. तसेच लाखनी नगरपंचायत बद्दल सांगायचं म्हटलं तर ही एक नव्याने स्थापन झालेली ग्रामपंचायत मधून एक नवीन नगरपंचायत होती. त्याच्यामुळे अगदी मला बेसिक पासून तिथे मला काम करता आलं. घनकचऱ्याच्या व्यवस्थापन असू द्या, रस्त्याची सुविधा, पाणी पुरवठ्याच्या समस्या मला सोडवता आला. तसेच ग्रामपंचायतकालीन स्टाफ असल्यामुळे मला अगदी प्रशासनाची पायाभरणी करण्यापासून तिथे काम करता आलं. ग्रामपंचायतकालीन कर्मचाऱ्यांचं समावेशन हे त्या काळामध्ये एक महत्वाचं काम झालं. त्याचप्रमाणे ज्या पंतप्रधान आवास योजना आहे, रमाई घरकुल आवास योजना आहे, या देखील मला प्रभावीपणे तिथे राबवता आल्या. या कार्यकाळामध्ये मला जे वरिष्ठ जिल्हाधिकारी म्हणून मला नेहमीच त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि प्रेरणा मिळाली. तर मॅडम आपण मुख्याधिकारी म्हणून ज्यावेळेस कोविड काळामध्ये सेलू इथे होता, हो. तो काळ कसा होता आणि त्या काळामध्ये काही सुख-दुःख आठवणी काय असतील तर सांगा. वर्धा जिल्ह्यामध्ये सेलूमध्ये मला 1.5 वर्षासाठी पोस्टिंग मिळाली. त्यावेळेस कोविडची फर्स्ट वेव्ह होती. त्यामध्ये मला सांगायला आनंद होतो की वर्धा हा त्यावेळेस पहिल्या कोविडच्या लाटेमध्ये सर्वात उशिरा बाधित झालेला जिल्हा ठरलेला होता आणि संसर्ग झालेल्या रुग्णांचं प्रमाण देखील अतिशय कमी होतं. याच्यामध्ये आपण जे लॉकडाऊन ची कडक कार्यवाही केलेली होती त्या त्या गोष्टींमुळे हे खरं तर पॉसिबल झालं. तसेच मायग्रेशन करणारे जे लोक होते, MP कडे जे जाणारे लोक होते, त्यांना आपण व्यवस्थित त्यांची काळजी घेऊन त्यांचं योग्य मायग्रेशन करून दिलं होतं. तसेच कोविडमध्ये जे काही क्वारंटाईनच्या सुविधा होत्या त्या देखील नागरिकांना आपण चांगल्या पद्धतीने पुरवलेलं. मीरा भाईंदरमध्ये असताना माझ्याकडे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्ताचा चार्ज होता. त्याच्यामध्ये मुख्यत्वे अनधिकृत बांधकामांचं नियंत्रण करणं, तसेच कोविड काळामध्ये दंडात्मक कार्यवाही करणं, SME MRTPचे गुन्हे दाखल करणं असं माझ्या थोडक्यात कामाचं स्वरूप होतं. तर या कालावधीमध्ये आम्ही जे महानगरपालिकेचे शासकीय उपखंड आहेत ते जास्तीत जास्त अतिक्रमणमुक्त करण्याचे प्रयत्न केले. प्रसंगी MRTP गुन्हे देखील दाखल केले. तसेच जे काही इलिगल लॉजिंग होते ते आपण निष्कासित केले. आता माझ्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर काम करत असताना माझ्याकडे महिला बाल कल्याण आणि समाज विकास या पदाचा कार्यभार आहे. तर महिला बाल कल्याण विभागामार्फत आपण महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी विविध योजना राबवत असतो. महिलांसाठी आपण विविध प्रकारचे ट्रेनिंग दिले जातं. तर हे ट्रेनिंग आपले NSDL सर्टिफाईड कोर्सेस असतात. तर त्याच्यामधून महिलांना पुढे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा रोजगार मिळेल याची शाश्वती असते. त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी यासारख्या योजनांचा लाभ घेणं चांगलं राहील त्यांच्यासाठी. तसेच आपण महिलांसाठी मुलींसाठी एक स्पर्धा परीक्षा बाबत देखील मार्गदर्शन मिळावे राबवत असतो. महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा बचत गटांचे मेळावे त्यांना वेळोवेळी गायडन्स आपण करत असतो. तसेच समाज विकास विभागामार्फत माझ्याकडे तृतीयपंथी नागरिकांसाठी देखील आपण एक ट्रेनिंग कोर्सेस राबवत असतो. याच्यामध्ये 4 व्हीलर ड्रायव्हिंग कोर्सेस, कॉस्मेटोलॉजिस्ट, त्याच्यानंतर शिवणकाम, अगरबत्ती लेबलिंग, सोप लेबलिंग यासारखे कोर्सेस आपण राबवत असतो जेणेकरून त्यांना एक समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत होणार आहे. तसेच तृतीयपंथी नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर देखील आपण राबवत असतो. तसेच नुकताच आपण एक किन्नर महोत्सव देखील आताच हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आहे. या किन्नर महोत्सवामध्ये किन्नर समाजातील जे काही चांगले काम करणारे मोठे त्यांच्या उद्योजक आहेत
किंवा चांगले काम करणारे विविध क्षेत्रामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचं मार्गदर्शन आपण त्या व्यक्तींसाठी आयोजित केलेलं होतं. त्याचा खरंच त्यांना लाभ होत आहे. याशिवाय आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील विविध उपक्रम राबवत असतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आरोग्य तपासणी शिबिर तसेच त्यांच्या ज्येष्ठ नागरिक सप्ताहामध्ये त्यांना एक काउन्सिलिंग, महिलांसाठी देखील विशेष काउन्सिलिंग आपण राबवत असतो. अशा प्रकारे माझ्याकडे जे काही महिला बाल विकास, समाज विकास हे विभाग आहे, याच्यामधून आपण समाजाच्या प्रत्येक घटकासाठी एक काम करण्याचा आपला प्रयत्न असतो. मॅडम, आपण सध्या ज्या कार्यरत असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उपायुक्त महिला व बाल कल्याण विभागामध्ये या विभागाचं महत्व काय, जेणेकरून लोकांना या योजना आणि लोकांनी तुमच्यापर्यंत संपर्क कसा करावा याबद्दल काय करणार? खरं तर महिला म्हणजे एक समाजातील एक मुख्य घटक असतो. त्या सर्व कुटुंबाचा आधार ही महिला असते. एक महिला सक्षम झाली तर तिचं संपूर्ण कुटुंब हे सक्षम होत असतं. त्यामुळे या विभागाचं खूप महत्व आहे. त्याच्यामुळे आपण ज्या काही योजना राबवत असतो त्याच्यामधून महिलांचं सक्षमीकरण कसं होईल याला प्रामुख्याने प्राधान्य दिलं जातं. तसेच महिलांसोबत लहान बालकांसाठी, विद्यार्थिनींसाठी देखील आपण काम करीत असतो. तर आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईटला देखील या सर्व योजनांची माहिती आहे. तसेच शासनाच्या महिला बाल विकास जो विभाग आहे त्याच्यामध्ये देखील जे उपक्रम राबवले जातात त्यांची संकेतस्थळावर डिटेल माहिती असते. त्याच्यामध्ये महिलांसाठी किंवा मुलींसाठी शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काही स्कॉलरशिप योजना देखील राबवल्या जातात. त्याची देखील माहिती आपल्याला वेबसाईटवर मिळेल. जास्तीत जास्त महिलांनी याचा नक्कीच उपयोग करून घेतला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आपलं नगरविकास खातं असल्यामुळे त्यांनी नगरपालिका आणि महानगरपालिकांसाठी काही धोरणात्मक चांगली निर्णय घेतलेली आहे. त्याच्यामध्ये UDCPR ची प्रभावी अंमलबजावणी करण्याला त्यांनी चांगलं प्रोत्साहन दिलं आहे. तसेच बांधकाम परवानगी अधिक सुलभरित्या कशी होईल याच्याकडे त्यांनी जास्त विशेष लक्ष दिलेलं आहे. त्याचसोबत शहरे हरित करण्यासाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन अतिशय चांगले करण्यासाठी त्यांनी भर दिलेला आहे. तसेच आपल्या ज्या नागरिकांना ज्या सोयी सुविधा देण्यात येतात, ज्या सुविधा देण्यात येतात त्या डिजिटल करण्यासाठी देखील त्यांनी एक प्रभावी धोरणांची अंमलबजावणी केलेली आहे. मॅडम, भविष्यातलं स्वप्न काय आहे? भविष्यामध्ये मला पुढे जे काही पद मिळेल त्या पदावरच्या ज्या काही जबाबदारी असतील त्या प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे राबवण्याचा माझा संकल्प असेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विशेष महत्व काय आहे? खरं तर कल्याण शहर हे एक MMR रिजन मधलं आणि एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचं शहर आहे. येथे रेल्वे जंक्शन आणि व्यापार आणि शिक्षण या सुविधा एक चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत. या शहरामध्ये मला खरं तर काम करण्याची संधी मिळाली त्याचा मला खरंच अभिमान वाटतो. मॅडम, परिवाराबद्दल थोडक्यात सांगाल? माझ्या परिवारामध्ये आई वडील आहे, भाऊ आहे, नंतर पती आहेत आणि सासू सासरे आहेत. त्या सर्वांनी मला माझ्या या प्रवासामध्ये खूपच खंबीर पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे मी खरंच आभार व्यक्त करतो. नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आपण आपल्या प्रेरणेतून काय सांगाल? नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी मी एवढंच सांगेल की हा जो काही आपल्याला एक प्रशासनामध्ये येऊन एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्याच्यामधून आपल्याला अधिकाधिक लोकांसाठी काम करता येतं. त्याच्यामुळे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे त्यांची अगदी खालच्या स्तरापर्यंत अंमलबजावणी कशी होईल यासाठी आपण खरं तर कार्य केलं पाहिजे. आणि प्रशासन राबवित असताना एक संवेदनशील नंतर पारदर्शकपणा आणि आपल्या समाजाप्रती जे उत्तरदायित्व आहे याचा एक समतोल राखून आपण काम केलं पाहिजे. धन्यवाद मॅडम, आपण वेळात वेळ काढून आपण आमच्या या मुलाखतीसाठी वेळ दिला. थँक्यू. अशाच प्रकारे आपलं कार्य सतत विकसित व्हावं आणि लोकांना आपल्या हातून सतत सेवा मिळावी याच अपेक्षा. लवकरच हा पुरस्कार सोहळा पुढे येथे होणार आहे. आपण सहकुटुंब सहपरिवार येऊन आमचा सन्मानाचा पुरस्कार स्वीकारावा अशी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो, नमस्ते.
MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा स्टार महाराष्ट्र हा मानाचा पुरस्कार माझी कन्या कांचन गायकवाड हिला जाहीर झाल्याबद्दल तिचे मनपूर्वक आणि हार्दिक आभार. तिच्या या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तिच्या हातून समाज उपयोगी उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कार्य सतत घडत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सदिच्छा. तसेच MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट यांनी अतिशय मेहनत घेऊन व अगदी तळागाळातून ग्रामीण भागातून शोध घेऊन ह्या पुरस्कारासाठी माझ्या मुलीची निवड केल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. जय हिंद. Heartiest and heartful congratulations to my wife, Kanchan, for being awarded Star Maharashtra prestigious award presented by MCM TV and Sai Sagar Entertainment. I am deeply proud of her success. Best wishes for her future. May she continue to do socially useful, excellent and inspiring work. This is my prayer and best wishes with her. MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा स्टार महाराष्ट्राचा हा मानाचा पुरस्कार माझी बहीण कांचन गायकवाड हिला जाहीर झाल्याबद्दल तिचे मनपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन. तिच्या या यशाचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तिच्या हातून समाज उपयोगी उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सदिच्छा. धन्यवाद MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट. नमस्कार. MCM TV आणि साई सागर एंटरटेनमेंट यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा स्टार महाराष्ट्राचा हा मानाचा पुरस्कार मिसेस कांचन हिला जाहीर झाल्याबद्दल तिचे मनपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.